हॅलो हाय फ्रेंड्स, धनश्री रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर बटर पनीर मसाला पाहणार आहोत. पनीर आहे, कांदा, टोमॅटो, हे आहेत खडे मसाले, हे आहे तेजपत्ता आणि हळद, पनीर मसाला, काश्मीरी चिली पावडर, थोडंसं खोबरं, अद्रक, लसूण आणि मीठ आणि कोथिंबीर. तर आपण हा कांदा आता भाजण्यासाठी घेतलेला आहे. हा कांदा आपण चांगला व्यवस्थित भाजून परतवून घेऊया. हे पहा, मी दाखवते तसं एकदम व्यवस्थित हा कांदा भाजून परतवून घ्या. थोडंसं त्यामध्ये तेल टाका. हे पहा, मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही. व्यवस्थित तुम्ही जसा आहे तसा हा व्यवस्थित व्हिडिओ पहा. कुठेही कट वगैरे एडिटिंग केलेले नाही. हे पहा, एकदम व्यवस्थित असा कांदा हा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजेपर्यंत तुम्ही जर आज नवीन आपली रेसिपी पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, हे आहे अद्रक आणि लसूण, हे पण त्याच्याबरोबर व्यवस्थित हे भाजून घ्यायचे असं. हे पहा, आपण हे कुकिंगचं चॅनल आत्ताच नवीन सुरू केलेलं आहे, तर सगळ्यांनी सपोर्ट करा. हे पहा, असा कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झालेला आहे. हे पहा, व्यवस्थित असा भाजून झालेला आहे कांदा. त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. हे उभे कापलेले, तुम्ही आडवेही टोमॅटो कापू शकता. मी असे उभे कापलेले आहेत. हे पहा, त्याबरोबरच कापून घ्या, भाजून घ्यायचे व्यवस्थित. हे पहा, असे भाजून घ्यायचे आहेत टोमॅटो. थोडंसं तुम्ही त्यामध्ये मीठ टाकू शकता. मी आता मीठ टाकते त्यामध्ये. थोडंसं मीठ, अर्धा चमचा, माझा स्पून खूप लहान आहे, मी 1 चमचा टाकलेला आहे. पहा, हे पहा, 1च चमचा टाकून घ्या, कारण ते टोमॅटो व्यवस्थित हे होतील, एक जीव टोमॅटो आणि कांदा होईल. असे टोमॅटो मऊ पडतील तेव्हाच आपण ही प्रोसेस थांबवणार आहोत, जी भाजण्याची प्रोसेस आहे ती. हे पहा, टोमॅटो व्यवस्थित आता भाजलेला आहे. हे पहा, मी आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि हे पहा, असं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. कोणीही गरम गरम हे वाटू नका, कारण हे अंगावर वगैरे उडून येईल. हे पहा, थोडंसं गार झाल्यानंतर खोबरं पण भाजून घ्या. आणि आता जे आपण जे मिक्सरच्या भांड्यात जे आधीचं टोमॅटोचं आणि कांद्याचं जे मिश्रण टाकलेलं आहे त्यामध्येच खोबरेही टाकून घ्या. व्यवस्थित असं खोबरं लालसर होईपर्यंत भाजा, एकदम लालसर होऊ द्या. हे पहा, लालसर होऊ द्या, नाहीतर ते पुन्हा कसं हे होईल. एकदम लालसर होईपर्यंत भाजा आणि असं मिक्सरच्या त्याच भांड्यात आधी जे आपण मिश्रण काढलेलं आहे त्याच भांड्यात खोबरांनी ते टाकून घ्या. हे पहा, मी पण टाकलेलं आहे. हे पहा, आता मी मिक्सरच्या भांड्यातून, हे पहा, खूपच मी गरम वाटलेलं, तुम्ही इतकं गरम वाटून घेऊ नका. पहा, हे जे वाटण केलेलं आहे ते तुम्ही बटर टाकू शकता. मी घरगुती आपलं तूप जे मी स्वतः बनवलेलं आहे ते टाकलेलं आहे. हे पहा, आणि आता हे पनीर आपण सगळे थोडेसे फ्राय करून घ्यायचे. ते एकदम जास्त लालसर घेऊ नका, ते परत कडक होतील. फक्त एकदम मऊ आहे तोपर्यंतच घ्या, जास्त घेऊ नका. पनीर असं थोडंसं भाजून घेतलं ना, हे पहा, त्यामध्ये फ्राय करायचं आहे, भाजून पण घ्यायचं नाही जास्त लालसर होईपर्यंत. हे पहा, मी तेजपत्ता टाकलेला आहे. आता नंतर आपण बाकीचेही खडे मसाले टाकून घेऊया. हे पहा, चक्री फूल, हे आहे दालचिनी, हे पहा दालचिनी आहे, हे आहे लवंग, हे पहा, हे आहेत मिरे, आणि हे 2 आहेत ते वेलची आहे. आणि लवंग आणि वेलदोडे लवंग आणि मिरे जास्त टाकू नका, कारण हे चरचर होईल, तुम्हाला खाताना घशामध्ये चरचर होते, जास्त टाकू नका. हे पहा, असे व्यवस्थित तडतडेपर्यंत हे फ्राय करून घ्या. मी बटर म्हणजे तुपामध्येच केलेले आहेत. हे पहा, अजून मी 2 चमचे तूप टाकते तुमच्यासमोर. हे पहा, 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आणि हे सगळे आपण घरामध्ये जे पदार्थ अवेलेबल आहेत त्यामधूनच बनवते. हे पहा, एकदम व्यवस्थित हे सगळं
थोडंसं तूप वितळेपर्यंत हे करा, हलवून घ्या. एकदम हे घरगुती पद्धतीचे तूप आहे. तर आता आपण जे वाटलेलं मिश्रण आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया. हे पहा मी टाकत आहे. हळूहळू टाका आणि तुम्ही हे मिश्रण न पाणी घालता वाटा, कारण जर तुम्ही पाणी घालून वाटलं आणि तेलात जर तुम्ही असं परतणार असाल तर ते सगळ्या अंगावर उडून येतं. तर तसं काही करू नका. पाणी न घालता हे मिश्रण वाटा, व्यवस्थित वाटून जाईल ते. हे पहा असं व्यवस्थित हलवून घ्या. अजिबात हात बंद करायचा नाही, हलवायचा, नाहीतर हे मिश्रण सगळं कालून डागले जाते, म्हणजे करपते. तर तसं काही करू नका. हे पहा व्यवस्थित आपण आता ही हलवत अजिबात गॅस बंद करायचा नाही. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आणि चालूमध्ये हे असं फिरवत राहायचं. आधीमध्ये बंद करू नका गॅस. हे पहा आता आपण हे पहा असं हळूहळू हे पहा थोडंसं तेल सुटलेलं आहे. तर आपण थोडंसं व्यवस्थित मी हलवून घेते आणि आता त्यामध्ये आपण जे मसाले आहेत ते आपण टाकून घेणार आहोत. व्यवस्थित असं हलवत राहा. आहे आता आपण पनीर मसाला टाकून घेऊया. आहे पनीर मसाला, रेड चिली पावडर किंवा काश्मीरी चिली पावडर. हे पहा आपण कोणतीही घालू शकतो, घरगुती पद्धतीची सुद्धा घालू शकतो. हे आहे हळद, थोडीशी हळद पण टाकून घ्या. हे पहा आता मी हे सगळं व्यवस्थित हलवते. थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण. मग असे थोडंच टाकलेलं होतं, आता थोडं टाकून घेऊया मीठ आणि हे व्यवस्थित हलवूया. हे पहा तेल सुटेपर्यंत हलवायचं. हे पहा तेल सुटलेलं आहे. आता त्याला व्यवस्थित हलवा आणि आता आपण जे मगाशी पनीर वगैरे जे तळलेलं होतं ते पण आपण त्यामध्ये टाकून घेऊया. हे पहा आता मी पनीर टाकून घेते त्यामध्ये आणि व्यवस्थित हे जे आपण जे मिश्रण मगाशीचं केलेलं होतं ते पनीरला व्यवस्थित ती जी ग्रेव्ही आहे ती लागली पाहिजे. असं मस्त असं हलवून घ्या त्याला. इतका सुंदर पनीर मसाला, बटर पनीर मसाला होतो. हे बटर मी घरगुती तुपापासून म्हणजे वापरलेलं आहे. मी विकत्रीचं बटर कधीच आणत नाही. घरचं आपलं तुपाचं जे पनीर आहे ते आहे. हे पहा एकदम सुंदर झालेलं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. हे पहा दिसतंय का? आपले व्हिडिओ तुम्हाला आवडले असते तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.